तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे श्री क्षेत्र श्री रामेश्वर शिवालय आनंद आश्रम पाटण्याला। तर इथे थोडासा आता एन्जॉय करूया आणि भेटू आपण। तर मित्रांनो आपण इथे शिवालय आनंद आश्रम पाटण्यामध्ये ही जी शंकराची पिंड आहे ही खूप सुंदर अशी पिंड आहे, बघू शकता तुम्ही। जिंदगी पहिले टाइम ट्रॅक्टर चालणार रे मी आता आम्ही डायरेक्ट थेट शेतात चालत बावरेकडे बाबा बावर मा एकदम ओके मध्ये थँक्यू। नागरायला चाललो आम्ही, नीटच नागरा घेऊन। ओ भाऊ नागरा नाही शे रोटरचे ते तरी पण रोटरचे म्हणणं जमिनात आली पाहिलं होती भाषे नाही ना हो पपई वरच लागेल मला ती वर नाही राहत ना हो। जय महाराष्ट्र, जय कांदे, जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय आपलावाला। त्याचं कारण म्हणजे तर आपण एक 2-3 मित्रांना आपल्याला भेटायला जायचं आहे। एक रायडर आहे, एक ॲक्टर मी आणि एक एडिटर आणि एक ब्लॉगर आहे। तर आम्ही सर्व एका ठिकाणी भेटायला जाणार आहोत आणि त्याच्यासोबत म्हणजेच आपलं शेतीचं कामं चालू आहे, त्याच्यामुळे पण ब्लॉग कमी येत आहेत। आता खत टाकणं, खत पसरण्याचं काम चालू आहे आणि आपलं कांद्याचं रोप पण लावलं आलेलं आहे, म्हणून ब्लॉग पण लेट होत आहेत। काही विषय नाही, आपण तरी पण नवीन कमबॅक घेऊ आपण। तुम्ही असा सपोर्ट मला शेवटपर्यंत करत चला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब कोणी करा असेल पटापट चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, तर मित्रांनो आता एडिटरला घेतलेला आहे आणि आता आम्ही जातो आहेत रायडरकडे। तर चला, तर मित्रांनो इकडं आपल्याला रायडर पण भेटलेला आहे, इकडं आयडर आहे आणि इकडं आपला संकेत भाऊ। जय महाराष्ट्र संकेत भाऊ। तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे श्री क्षेत्र श्री रामेश्वर शिवालय आनंद आश्रम पाटण्याला। तर इथे थोडासा आता एन्जॉय करूया आणि भेटू आपण। तर मित्रांनो आपण इथे शिवालय आनंद आश्रम पाटण्यामध्ये ही जी शंकराची पिंड आहे ही खूप सुंदर अशी पिंड आहे, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो इथे आहे कार्तिक स्वामीचं मंदिर, जे की वर्षातून फक्त 2च दिवस खुलं असतं। आणि इकडे आहेत आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आणि इकडे आहेत नंदी महाराज आणि हा आहे मंदिराचा परिसर। आणि इकडं आहे दत्तगुरु महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव। बावरे वना नाबो, बावरे वना नाबो, डायरेक्ट ट्रॅक्टर किसन ते बी सोनालिका नाबो काय। तर मित्रांनो आम्ही जातो आहे आता आपले बावरे यांच्या मळ्यात आणि इकडं रायडर आणि इकडं मागे रायडर, इकडे भावरे, त्यानंतर आपला सचिन पैठणकर आपला एडिटर आणि इकडे आपला भावरेनं ओळे। कसं शे कमेंट करी नक्की सांगा बरं भाऊ। सगळासनी लई छोटे छोटे लई छोटे छोटेशे पण भावरेला सपोर्ट करा भाऊ, भावरे मोठं करा जरासं उळे उळे बरं भाऊ, नाही तर तुम्ही वेगळं समस्या उळे मोठं करा हा नाही उजास मोठं सर मोठं। तर भावरेचं डाळिंब बाग बघू शकता, आता कटिंग झालेली आहे आणि परत धरण्याचा प्लॅन त्यांचा आहे। छाटणी चालू आहे, चला तुम्हाला दाखवतो। बरं चला, भावरेने इकडे छाटणी चालू शे बोन, आम्ही काय राहतो डाळिंब। या डाळिंब खावाली या चटणी ना काटा गिजा गोड गोड लागतच ते बी हो लक्ष्मण। काही ते लिया कशा लागतात बा नको सबस्क्राईब। हो जिंदगी पहिले टाइम ट्रॅक्टर चालणार रे मी आता आम्ही डायरेक्ट थेट शेतात चालत बावरेकडे बाबा बावर मा एकदम ओके मध्ये थँक्यू। नागरायला चाललो आम्ही, नीटच नागरा घेऊन। ओ भाऊ नागरा नाही शे रोटरचे ते तरी पण रोटरचे आपला काहीतरी बरा मोठा शेवगाणा झाडचे काय वाटत शेवगाले भाव गंजी 150 रुपये पण मला शेवगा नाहीत ना, काय करता येईल पर्याय नाही ना। आई पपई झाडला वर कसं काय लागत, आई पपई वर कसं काय लागत, मग कुठे लागत आई अशी वर चालत केलं। मग तुम्हाला काय म्हणणं जमिनात आली पाहिलं होती भाषे नाही ना हो पपई वरच लागेल मला ती वर नाही राहत ना हो। अहो नाही हो
पैसे शिका पण आहे पपई वरच राहा मग पपईनी क्वालिटी क्वांटिटी पाहिजे ना तुम्ही आणि एक नंबर क्वालिटी क्वांटिटी ना पपईनी दूध बी निघत कोणले सांगू नका हा पपईला दूध बी निघत. मग सांगा हो यातले माहित माहिती नाही का पहिलं फक्त कोणी सांगू आई नका पड रे नाही दूध हा, शिका. दूधचे ते ओ प्यावले रे होते रे. अहो मारा चिक आहे तो पपईचा. चिक आहे कोणता चिक? उभरून जातो ना उभराला चेक मग सांगा हो, अहो रोकी म्हणा माझ्या नाही काय चालणार. ऐकी घ्या तुम्ही हा बघा गोळा गोळा मार पण गोळा जास्ती गोळा गळी माहिती राहिला. जास्ती गळी राहिलं ना हो. नाही तुम्ही हातात नका घ्या ते. हातात नका घ्यायचे ते चांगलं नाही काय राहत होत नाही राहत. नाही ते काही नाही होत ना. काही दूध नाही होत, निघत काही पण ते चांगलं नाही राहत हा ते वेगळं दूध असतं ते आपण म्हणतो ना का वाघिणीचं दूध बस ते वाघिणीनं दूध वाघिणीचं त्रास दूध ते ते. तुमले काही अडचण नाही तुमले जर वाटणार मी लिटरभर घर पाठी दिसू काय अडचण नाही, काही विषय नाही माझ्याकडे शेती. हा, हा, काय शेत, 4-5 लिटर ओके, शेती, चालेल. नका घेऊ. चला ते आमले तुमचे उळे दाखा तेच कांदा चला, लावायला उळे बघत आहे आपण इशात ना कांदे लावा मग, आणि आबा तुम्ही याचे काय सांगू तुम्ही गाडीवर कांदा लावा ना तुम्ही ती एफजेड तिकीट लागेल ना हा एफजेड डायरेक्ट मागे मी काय करतो दोन बाया बसाट दिसू हो मागे तोंड करी अशा हा. आणि बस मग तुम्ही पुढे एक जर बुरबुर करा ना हा. देखो रे हम इधर कांदा लगा रहे हा. मग लगेच ये बा ये उळे आहे ये आमचे. भाऊ रे, उळीचे भाऊ उळाशी हा. हा. ते तर काही दिशे नाही राहिलो अहो मग अजून नादान आहे ना नादान आहे ना ते नादान म्हणजे अजून. किती दिवस नसेल हाय जमतेम होईन 7 8 10 11 14 दिवसाचं हा. आणि ते मग तुम्हाला काही अडचण आली का प्रश्न आलायत मला विचारा हा. त्या आमच्या दादाला विचारा ऍक्टर आहेत ते आमचे तुम्ही यांना पण विचारू शकता हा. मग विचारा अजून काय विचारायचंय तुम्हाला नाही मला असं डाऊट येतोय हो, याच्यापेक्षा गवत मोठं राहतं आम्हाला आहे ना ही शेती विकावी लागेल आता आणि गाडी एक एमटेड घ्यायची आम्हाला एफजीड घ्यायची आम्हाला चलो, आई बंद करा मी तर मित्रांनो आता सर्व इथं व्हिडिओ वगैरे काढला झालेला आणि फुल एन्जॉय पण झालेला आहे आणि आता जो तो ज्याच्या ज्याच्या मार्गाला निघालेले आहेत आता रायडर पण चाललेला आहे तिकडं एडिटर पण चाललेले आणि आपल्या भावरेले पण मागे शेतीचं भरपूर काम असतं आपल्या पण मागे तसंच असतं त्याच्यामुळे आपण व्हिडिओ इथे एंड करूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया अशाच एका पुढच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय खानदेश